तर जय शिवराय, दंडोत प्रणाम. स्वागत आहे तुमचं स्थान दर्शन पार्ट 2 मध्ये. ब्रह्मगिरी झाल्यानंतर आम्ही अंजनेरीला स्वामींच्या मंदिरात आलो. देवाचे दर्शन घेऊन विडा अवसर केला आणि थोडा वेळ नामस्मरणासाठी बसलो. मंदिराच्या एका बाजूला चटई आणि ब्लँकेट पाहून बाबांना प्रश्न केला की बाबा तुम्ही इथेच मुक्कामी असता का? तेव्हा बाबा हो म्हणाले. म्हटलं बाबा इथे जंगली जनावरांची भीती वगैरे नाही का वाटत? तेव्हा बाबाचे उत्तर ऐकून अंगावर अक्षरशः शहारे आले. बाबा बोलले कधी कधी इथे वाघ येतो, पण आपले स्वामी आहेत ना, मग कसली भीती? आम्हाला बाकी स्थान पण करायचे होते, म्हणून थोडा वेळ बाबासोबत बोलून आम्ही गंगापूरला आलो. आणि मी अनुभवलेली एक गोष्ट सांगतो. जेव्हा पण मी खचून जातो ना की आता ही गोष्ट नाही होणार माझ्याकडून, तेव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे देव संकेत देतोच की अरे तू कर रे, मी आहे तुझ्या पाठीशी. गंगापूरचे स्थान करून आम्ही पंचवटी आलो. एकदम चांगल्या प्रकारे देवदर्शन झाले, विडा अवसर झाला. आणि एक गोष्ट तुम्ही पण नोटीस केली असेल, आपण जेव्हा पण कोणत्या स्थानावर जातो ना, कोणी एखादा अनोळखी व्यक्ती येऊन त्याचा देवाबद्दलचा असा अनुभव सांगतो की तो अनुभव ऐकल्यानंतर आपली देवाप्रती भक्ती अजून जास्त वाढून जाते. आणि खूप जास्त आभारी आहे मी देवाचा, जे असे सात्विक आणि देवधार्मिक मित्र भेटले. यांच्यामुळे माझे इतके स्थान दर्शन झाले आणि इतका देवाचा अनुभव आला ना की मी ते शब्दात व्यक्तच नाही करू शकत. पंचवटीवर देवदर्शन झाल्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी आम्ही काकाजींच्या आश्रमात आलो. आणि थँक्स टू प्रज्वल भाऊ ज्यांनी आमची इतकी सोय केली. तर आजच्यासाठी इतकंच. लवकरच पार्ट 3 येणार आहे, त्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टावर फॉलो करून घ्या.